नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साहिल सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो एक्साइटिंग लाईफ ऑफ साहिल या माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी नवीन पॉडकास्ट सिरीज लॉन्च केली आहे. त्या सिरीजचं नाव आहे रिव्ह्यू ऑफ न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर कॉलेज आणि त्याचा आज 3रा एपिसोड आहे. चला तर पाहूया. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट कोणासोबत होणार नाही, माझ्या स्वतःसोबत होणार. आजचा पॉडकास्ट मी स्वतः सेल्फ पॉडकास्ट होणार आहे. मीच तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवणार आहे न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर कॉलेजचा, कारण मी पण स्वतः न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूर कॉलेजचा विद्यार्थी आहे. चला तर सुरुवात करू या पॉडकास्टला. मी स्वतःला प्रश्न विचारणार आणि त्याचे उत्तरसुद्धा मीच देणार. तर माझे इंट्रोडक्शन. माझे नाव साहिल सोनवणे. मी राहणार गडमुडशिंगी कोल्हापूरमध्ये. मी ऑटोमोबाईल डिपार्टमेंटला आता 3rd इयरला शिकत आहे. तर प्रश्न विचारूया स्वतःला. मी ऑटोमोबाईल ट्रेड घेण्याचा काय विचार केला? मित्रांनो, माझा इंटरेस्ट तर होता कॉमर्स घेण्यामध्ये. म्हणजे 10वी नंतर मी कॉमर्स घेण्याचा विचार केला होता आणि कॉमर्स घेणारसुद्धा होतो. पण NPK कॉलेजमधून मला खाडे सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की डिप्लोमा केल्यावर काय काय फायदे मिळणार मला, की 10वी 12वी केलं 2 वर्ष जाणार आणि ते डिप्लोमा केल्या 3 वर्षात तुला प्रॅक्टिकल नॉलेज शिकायला मिळणार, त्यामुळे तो डिप्लोमा. मग मी घरातल्याबरोबर चर्चा केली, आई वडिलाबरोबर चर्चा केली आणि ऑटोमोबाईल ट्रेड हा घेण्याचा विचार घेतला. त्यामागं पण रिझन होतं, कारण आता इलेक्ट्रिक गाड्यांचं बूम चाललेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांचं मार्केट फास्ट चाललेलं आहे. त्यामुळे मी स्वतःची कंपनी इलेक्ट्रिक गाड्याची काढण्यासाठी ऑटोमोबाईल हा ट्रेड चूज केला. दुसरा प्रश्न असा आहे, कॉलेजबद्दल साहिल तुझे काय मत आहे? म्हणजे कॉलेजबद्दलचे मत माझे एकदम चांगले आहे. कॉलेज एकदम मस्त आहे. मी कॉलेज निवडताना भरपूर जणांना विचारले की NPK चांगला आहे का? म्हणजे न्यू पॉलिटेक्निक कोल्हापूरलाच NPK म्हणतात शॉर्ट फॉर्म, आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर ह्याला GPK म्हणतात. लोकांना विचारलं, म्हणजे ज्यांनी डिप्लोमा केला आहे त्यांना विचारलं की NPK चांगला आहे का GPK? तर मला सगळ्यांनी सांगितले की NPK चांगला आहे. इथला स्टाफ सपोर्टिव्ह आहे, म्हणजे तुला सपोर्ट करणार प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मी स्वतः आता 3rd इयरपर्यंत आहे. 3 वर्षात मला स्टाफने भरपूर सगळा सपोर्ट केलेला आहे आणि उरलेल्या सर्व डिपार्टमेंटचे स्टाफसुद्धा एकदम सपोर्टिव्ह आहे. त्यामुळे कॉलेज एकदम मस्त आहे, सपोर्टिव्ह आहे. कॉलेजमध्ये आता इम्प्रूव्हमेंटसुद्धा चाललेले आहे. कॅम्पस डेव्हलप होत आहे, नवीन नवीन फॅसिलिटी उपलब्ध होत आहे. तर साहिल, कॉलेजमध्ये तुला काही सूचना द्यायच्या असतील किंवा इम्प्रूव्हमेंट करायचे असतील तर ते तुम्हाला सांग. हे सगळं स्वतःला प्रश्न विचारत आहे. तर कॉलेज एकदम मस्त आहे. आता रिनोव्हेशनसुद्धा होत आहे. म्हणजे जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो तेव्हा काही रिनोव्हेशन नव्हते. आता डेव्हलपमेंट होत आहे कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं म्हणजे तर माझ्या मते कॉलेजला एक ग्राउंड हवे. म्हणजे मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड हवे. खेळण्यासाठी ग्राउंड आहे, पण त्या खेळण्यासाठी जागा नाही. ती डेव्हलपमेंटसाठी दिली, अजून ते डेव्हलपमेंट झालं नाही. कॉलेजला एक ग्राउंड हवे, त्यासाठी एक जिमखाना हवा आणि त्यासाठी एक शिक्षक हवा प्रत्येक खेळाचा. आता कसं होते कॉलेजमध्ये, आता एक एक्झाम्पल व्हॉलीबॉल घेऊया. तर व्हॉलीबॉल खेळणारा शिक्षक पाहिजे, त्याबद्दलचं नॉलेज असलं की तो मुलांना खेळ शिकवू शकतो. म्हणजे त्यातले जे खेळणारी मुलं आहेत ती मुलं घेऊन पुढं झोनलच्या स्पर्धा होतात कॉलेजमध्ये, तर ते घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे त्याला फायदा होतो. कारण इंजिनिअरिंग कॉलेजलासुद्धा स्पोर्ट्समन तयार होतात. मी पण एका पॉडकास्टमध्ये किंवा असे न्यूजमध्ये ऐकले आहे की जे मोठे क्रिकेटर झाले ते सुद्धा इंजिनिअरिंग करून होते. त्यामुळे कॉलेजला ग्राउंड प्राप्त झाले आणि स्पोर्ट्समन PT शिक्षक झाले की ते मधून मोठे स्पोर्ट्समन होऊ शकतात. ही एक इम्प्रूव्हमेंट माझ्या मते कॉलेजमध्ये व्हावी असे मला वाटते. परत त्याचा 3रा प्रश्न आहे की कॉलेजमधून बाहेर गेल्यावर जॉब किंवा बिझनेस केल्यावर कॉलेजसाठी काय करण्याची इच्छा आहे माझी? तर कॉलेजमधून बाहेर गेल्यावर मला स्वतःचा बिझनेसच करायचा आहे. मी पुढे डिग्री करणार नाही, BBA करून MBA करणार आहे. त्यामध्ये मी बिझनेस कसा चालू करायचा, आपली स्वतःची कंपनी काढायची शिकणार आहे आणि मी इलेक्ट्रिक गाड्याची कंपनी काढणार आहे. तर कॉलेजमध्ये मला काय करायची इच्छा आहे? तर कॉलेजमध्ये मी पहिल्यांदा फायनान्शियल सब्जेक्ट एक ॲड करणार आहे. म्हणजे इंजिनिअरिंग बरोबरच मुले फायनान्ससुद्धा शिकतील. म्हणजे पैसे म्हणजे काय, पैशाबद्दल आपण कसे हाताळायचे, ते बिझनेसमध्ये कसे इन्व्हेस्ट करायचे, ते
वापरायचे कसे, मॅनेजमेंट कसे, कारण लहानपणापासून आपल्याला पैशाबद्दल काही सांगितलं नसते. आपण इंजिनिअरिंग कॉलेजला आलो तर आपल्याला पैशाची गरज लागते, म्हणजे आपण बिझनेस करणार असलो तर फायनान्स एक सब्जेक्ट ॲड करणार. जसं इंजिनिअरिंग मॅथ्स कसे असते M1 आणि M2, तसे आपण F1 F2 हा प्रॅक्टिकल नॉलेज सब्जेक्ट असणार, जेणेकरून तो आपल्याला इम्प्रूव्हमेंट करणार. ही माझी करायची इच्छा आहे. आणि जे गरीब मुलं येईल त्यांना मी डोनेट करणार फंड, म्हणजे गरीब मुलांची फी भरण्याची सुद्धा इच्छा आहे. चौथा प्रश्न आहे, एक्झाम कशी असावी. तर एक्झाम कशी असावी याबद्दल माझे मत असे आहे की एक्झाम ही 50 मार्क MCQ असावी आणि 50 मार्क थिअरी असावी, म्हणजे पूर्ण 100 मार्काची असावी. 50 मार्क MCQ असेल तर मुलाची काय क्वालिटी आहे ती कळेल, आणि 50 मार्क थिअरी तो त्याच्या ब्रेन पॉवरने लिहिल, आणि 100 मार्काचा पेपर होईल. आणि इंटरनल मार्किंग काय नसले पाहिजे, जे काय असेल ते मुलाच्या स्वतःच्या जीवावर असले पाहिजे, म्हणजे त्याला सेल्फ त्याच्या टॅलेंटवर तो रँक करेल, प्रॉपर करेल. नाहीतर कसे होते, मुले आपल्या मित्रामध्ये चर्चा होते की सरांनी आम्हाला मार्क बरोबर दिले नाही. त्यापेक्षा 50 मार्क MCQ आणि 50 मार्क थिअरी खाली एकदम मस्त होईल, आणि चेक करणाऱ्याला सुद्धा सोपे जाईल. 50 मार्क हे थिअरीचे चेक होतील आणि 50 मार्क हे सुद्धा 50 मार्क MCQचे सुद्धा फास्ट चेक होईल, म्हणजे करून आपला रिझल्ट वेळ लागायला लागतो तोच लवकर लागेल. एक असं बदल व्हावे, असे एकदम असे असावे मला वाटते. आणि कॉलेजमध्ये काय काय बदल झाले, तर कॉलेजमध्ये बदल झाला म्हणजे कॉलेजमध्ये कॅम्पस डेव्हलप झाले. आता नवीन डिग्रीचे कॉलेजसुद्धा ओपन होत आहे, NIT न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, असे नवीन बदल होत आहे आणि होणारच आहे. कॉलेज एकदम मस्त आहे. मित्रांनो, कसा वाटला आजचा सेल्फ पॉडकास्ट. हा पॉडकास्ट मी स्वतःला प्रश्न विचारून केला. एक नवीन काय ते करायची इच्छा असते माझ्या मनामध्ये, त्यामुळे नवीन काय काय केलेलं आहे. आणखीन तुम्हाला NPK कॉलेजचे व्लॉगसुद्धा या चॅनलवर बघायला मिळणार आहे. चॅनलला एक्सप्लोअर करा, व्लॉग बघा, कॉलेज जाणून घ्या. एकदम मस्त आहे कॉलेज. डिप्लोमा करणार असेल तर NPK कॉलेजला या आणि ते शिका. कसा वाटला मित्रांनो आजचा सेल्फ पॉडकास्ट. आवडला ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विसरू नका, कारण मी नवीन व्हिडिओ घेऊन येतो, त्याचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळत राहील. आपण भेटणार आहे नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.